मोगल साम्राज्यामध्ये एक चांद बेबी नावाची बेगम होऊन गेली. ऐका बरं का, कान उंच करून ऐका. दृष्टांत 4G आहे, 4G. आता 5Gचा जमाना आला. मोगल साम्राज्यामध्ये चांद बेबी नावाची एक बेगम होऊन गेली दादा. आणि ती आग्र्यावरून निघाली मकेला जायला. मुस्लिम बांधवाचा देव कोणता आहे? मका. ती मोगल साम्राज्यामध्ये चांद बेबी नावाची बेगम निघाली आग्र्यावरून मकाला जायला. अगोदरचा प्रवास गाड्यातला नव्हता, त्या पालख्यातला प्रवास चालू झाला. आग्र्यावरून निघाली. जाता जाताने मध्येच तिला एक वृंदावन नावाचं शहर लागलं. कोणतं शहर लागलं? वृंदावन नावाचं शहर लागलं. आणि वृंदावन शहरामध्ये गेल्याच्या नंतर भजनाचा आवाज ऐकू येऊ लागला, शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला. ती चांद बेबी सेवकाला म्हणली, बोले सेवक, ए सेवक, ये ध्वनि कहाँ से सुनाई दे रही है? त्या सेवकाने सांगितलं, बोले बेगम साहिबा, यहाँ पे गरीबों का छोटा खुदा रहता है. नाही कळलं? यहाँ पे वृंदावनामध्ये कोण आहे माहिती ना तुम्हाला? भगवान श्रीकृष्ण. आणि ते सेवक काय म्हटले तिला? यहाँ पे गरीबों का छोटा खुदा रहता है. आता तो काही छोटा आहे का? ज्यावेळेस गोटा घालीन त्यावेळेस कळेल. ती बेगम साहिबा म्हणाली, मैं भी देखना चाहती हूँ, गरीबों का छोटा खुदा दिखता तो कैसा है? ते सेवक म्हणले, नहीं बेगम साहिबा, चलिए चलिए, हमें नहीं देखना वो छोटा खुदा, हमारा बड़ा खुदा देखेंगे हम, चलो मका. बोले नहीं, मैं देखना चाहती हूँ, मैं देखना चाहती हूँ वो कैसा दिखता है. छोटा खुदा बोलते हो ना आप, मैं देखना चाहती हूँ उसे कैसा दिखता है. नीचे उतारो. उतरवलं नीच, खाली उतरवलं. त्या वृंदावनामध्ये जर तुम्ही जर गेला असाल तर सर्व गल्ल्या लक्षात ठेवा. एक गल्ली, दोन गल्ली, सगळ्या गल्ल्या पार करता करता ती बेगम साहिबा बाके बिहारीच्या मंदिरासमोर गेली. बाके बिहारी माझ्या श्रीकृष्णासमोर जाऊन उभा राहिली. आणि त्या चांद बेबीने माझ्या भगवान परमात्म्याला पाहिलं. कोणाला पाहिलं? कृष्णाला. कृष्ण शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? आकृष्ट करणारा तो कृष्ण आहे, लक्षात ठेवा. खेचून घेतोय. पाहिलं चांद बेबीने त्याच्याकडे पाहिलं. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. पाहिलं, माझ्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि नुसतं पाहतच राहिली. पाहिला हे पाहिला तेने वेदियल मन 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 पाहिला वात आहे बाबा, अप्रतिम. थोडी जागा काढू का त्याच्यात मध्ये मी? पाहिला नंदाचा नंदन. एक माझी जागा आहे पासलकर बाबा. तेने वेदियल मन 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 मन. वाह, क्या बात है. ही जागा नाही आहे. तेने वेदियल मन 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 मन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. वाह गुरु, क्या बात है. पाहिला नंदाचा नंदन तिने वेदिले म्हणा आकृष्ट करून घेतलं भगवान परमात्म्याने. आणि खरं सांगू का, तो इथून कार्यक्रम करत असतो. कोण? जर बाके बिहारीला जर गेलात ना, वृंदावनला जर गेलात ना, पुढेच बघू नका, फक्त त्याच्या डोळ्यात पहा.
लक्षात येतंय का? त्याच्या डोळ्यात पाहायचं महाराज. पाहिलं त्या चांदबिबीनी, बेधुंद सगळे अवस्थेमध्ये गेली. सेवक आले नुसतं पाहत होती ती. हलवलं, बोले बेगम साहिबा चलिए ना, हमें तो बहुत लंबी दूरी तय करनी है, हमारा बड़ा खुदा देखेंगे. मगर वो हिल नहीं पा रही थी, वो हिल नहीं पा रही थी. क्यों? क्योंकि वो अंदर से हिल गई थी. नाही कळालं का तुम्हाला? त्याला पाहिलं ना, ती आतूनच हलवून गेली होती महाराज. पुढे निघाली होती जायला. मुद्दा आलाय. कुठे निघाली होती जायला? मकाला जायला निघाली होती. कुठे? मकाला जायला निघाली होती. पण मध्येच कृष्णाला पाहिलं. मका जाईल